नमस्कार. डॉक्टर सुनील कुमार लोके सर विचारांचे आणि क्रिएटिव्ह टीचर्स फोरम कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आजच्या सहविचार सभेमध्ये उपस्थित सर्वांचं मी केंद्रशाळा पाटील यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. तर शाहू विचार जो आहे तो कृतीतून रुजवायचा आहे. या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी शाहूंचं चित्रमय चरित्र साकारणारी केंद्रशाळा पाटील आणि त्यांचेच या व्यासपीठावरील बसलेले तीन विद्यार्थी शाहू विचार कृतीतून रुजवण्यासाठी लोकराज्य सभागृहाची निर्मिती करण्यासाठी ज्यांचे ज्यांचे हातभार लागलेच त्या सर्वांचं एका जोरावर आयोजन आपण अभिनंदन करूया. म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शाहू विचार हा कृतीतून रुजवला पाहिजे. चित्रमय चरित्र जर असलं तर भविष्यामध्ये शाहू विचारांची पिढी घडवण्यासाठी निश्चितपणाने शाहू चरित्राचा अभ्यास असेल, त्याचं वाचन असेल आणि त्यानंतर ज्याप्रमाणे राजर्षी शाहू महाराजांच्या माध्यमातून पुढील अनेक पिढ्या घडत गेल्या त्याप्रमाणेच त्यांच्या विचारांवरतीच चालत असताना विद्यार्थ्यांना सुद्धा व्यासपीठ मिळावं या दृष्टिकोनातून आपण आजची छोटी खाणी मुलाखत सुनील कुमार लोके सरांची ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण शाळेचेच विद्यार्थी जे आहेत त्यांच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत, प्रश्न आहेत ते सरांना विचारतील. व्यासपीठावरती प्रीती चौगुले, मेघना जाधव आणि सर्वेश मोरे हे तीन विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचं सुद्धा आपण एकदा जोरदार यावरून स्वागत करूया. आणि मुलांपासूनच सुरुवात करूयात. प्रीती चौगुलेला विनंती करतो की तिचा प्रश्न विचारावा. नमस्कार. आज आपल्या देशासाठी अत्यंत आणि अभिमानाचा दिवस आहे. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, शिक्षणतज्ञ आणि संवेदनशील लेखक माननीय डॉक्टर सुनील कुमार लोके सर यांच्याशी संवाद साधण्याची संधी आम्हाला मिळत आहे. साहित्य, शिक्षण आणि सामाजिक विचारांच्या क्षेत्रात खूप मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या अनुभवातून आणि विचारातून आम्हाला निश्चितच खूप काही शिकायला मिळणार आहे. आपण आजची मुलाखत आपल्या साहित्याच्या विद्यार्थ्यांकडून घेतली जाणार आहे. तर आपल्या मौल्यवान वेळेतून आम्हाला वेळ दिल्याबद्दल आपले केंद्रशाळा विद्यामंदिर परिपूर्ण परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत व हार्दिक अभिनंदन. आता मी आमच्या विद्यार्थ्यांची ओळख करून देते. आजच्या मुलाखतीत सहभागी होणारे विद्यार्थी सर्वेश मोरे. नमस्कार, माझे नाव सर्वेश मोरे, इयत्ता 7वीत शिकतो. नमस्कार, माझे नाव रत्ना महादेव जाधव, इयत्ता 7वीत शिकतो. तुझी ओळख करून दे. नमस्कार, माझे नाव प्रीती चौगुले, इयत्ता 7वीत शिकते. तर आपले विचार आणि साहित्य आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. ए बेटा, एक मिनिट, सरांची ओळख करून दे. तू करून द्यायची, तू करून दे सरांची ओळख. कोण आहे या शाळेतला? नाही. अच्छा, ओके. एक 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 तुमची ओळख करून द्या. मी विक्रम रेबे, राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा अभ्यास आहे. एवढी ओळख आज बोलायची. तर आपले विचार आणि साहित्य आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आज आपल्याकडून काही नवीन शिकण्याची आम्हाला उत्सुकता आहे. तर चला आपल्या गप्पांना सुरुवात करूया. आपल्या कार्यक्रमाचे नाव आहे गप्पा गप्पा. सर, आपल्याला वाचनाची आवड कशी निर्माण झाली? तुम्हाला बॉम्बच टाकला एकदम. तर वाचनाची आवड जी आहे ती निर्माण व्हायचं, वाचनाची आवड निर्माण व्हायचं कारण लहानपणी वेगवेगळी मासिक, वर्तमानपत्र मी वाचायचो. म्हणजे माझ्या वर्गामध्ये जी मुलं होती ती गोष्टीची पुस्तकं वाचायची, मी पण वाचायचो. पण त्याच्याशिवाय माझे मित्र मैत्रिणी कमी होत्या शाळेमध्ये, मित्र जास्त होते. म्हणजे मुली शाळेमध्ये कमी असायच्या मी जेव्हा शिकत होतो. तर मला मासिक जास्त आवडायची, विशेषतः चांदोबा जास्त आवडायचा. नंतर मग पुढे हायस्कूलला वगैरे गेल्यानंतर कुमार नावाचं एक मासिक होतं, आनंद नावाचं मासिक होतं. मग अगदी पुढे मी शिकवायला लागल्यानंतर
मुलांना शिकवताना चंपक मला आवडायला लागलं. म्हणजे आणि आता पण मासिक भरपूर वाचतो मी. पुस्तक आणि मासिक किंवा वर्तमानपत्र याच्यामध्ये चांगलं वाचन कोणतं असं जर तुम्ही मला विचाराल तर नियतकालिक ज्याला म्हणतात, म्हणजे वर्तमानपत्र, मासिक, साप्ताहिक, वार्षिक, दिवाळी अंक अशी जी नियतकालिक असतात, म्हणजे निश्चित वेळेने प्रकाशित होणारी, त्याच्यामध्ये विविधता असते. पुस्तक तुम्ही एक घेतलं, समजा चरित्राचं पुस्तक घेतलं तर नुसतं एकच चरित्र तुम्ही वाचता. पण एखादं नियतकालिक वाचलं तर त्याच्यामध्ये एक गोष्ट असते, एक कविता असते, प्रवास वर्णन असतं, विनोद असतो, सुटके असतात, सुविचार असतात. असं ज्याला आपण काय म्हणतो की वाचन हे सर्वांगीण व्हायला पाहिजे. म्हणजे जसं आपण जेवताना पहा की आपण नुसतं तांदूळ खातो का? नाही. तांदूळाबरोबर ज्वारीची भाकरी असते, ज्वारीच्या भाकरी बरोबर पालेभाजी असते, चटणी असते. जेवण जसं अनेक रसांनी भरलेलं असतं तसं वाचन पण अनेकविध अंगांना स्पर्श करणारं असलं पाहिजे. त्यामुळे मला मासिक जास्त आवडतात पुस्तकांपेक्षा. पुस्तकं वाचायचीच, पण मासिक तुम्हाला तुमची वाचनाची आवड ही सर्वांगीण आणि सर्वस्पर्शी करतात. मला तुम्हालाच खरं म्हणजे विचारायचं, तुम्ही मासिक वाचता का, नियतकालिक वाचता का? तर नाही हे त्याचं उत्तर आहे. आणि त्याचं खरं कारण काय, तर शाळेत येत नाही ते. तर आज तुम्ही हट्ट धरा जगदाळे सरांच्याकडे की आमच्याकडे मासिक आली पाहिजे, साप्ताहिक आली पाहिजे. म्हणजे साप्ताहिक सकाळ आहे. तुम्ही या वयात वाचायला लागाल तर तुम्हाला लक्षात येईल की साप्ताहिक सकाळमध्ये विज्ञान असतं, राजकारण असतं, समाजकारण असतं, कथा असते, मुलाखत असते. असं सर्वस्पर्शी वाचन हे या वयात तुम्ही करायला लागाल. म्हणजे आता यांनी चांगला प्रश्न विचारला म्हणून सांगतो. मी लहानपणी वर्तमानपत्र वाचायचो. वर्तमानपत्र आमच्या शाळेत यायचं नाही त्या काळात, शाळा गरीब होती. मग आम्ही शेजारी एक सार्वजनिक वाचनालय होतं. त्या सार्वजनिक वाचनालयात सगळी वाचणारी मंडळी यायची. 6 पानाचं वर्तमानपत्र असायचं आणि मधला माणूस असायचा ना, तो मधलं पान असं धरायचं. त्याचं कामच मधल्या पान असं धरायचं. ही आहे ना, ही इकडचं वाचायची, हा आहे ना इकडचं वाचायचं. मी असं धरून उभा, हं, इकडचं पान आहे ती वाचायची, इकडचं पान आहे तो वाचायचा. एका वेळी 2 4 लोक वर्तमानपत्र वाचायचे. मग माझी पाळी संपली की हिनं इथं बसायचं, मी तिनं धरायचं, मग मी इकडं वाचायचं. असं मी एक वर्तमानपत्र 4-5 जण मिळून वाचायचो, कारण पर्याय नव्हता दुसरा. पण वाचनाची आवड प्रचंड होती. आता तुम्हाला ते सांगावं की नाही मला प्रश्न आहे. पण तेव्हा वर्तमानपत्रामध्ये हे सगळे लोक बातम्या वाचायचे. मी काय वाचायचो, मला ते आवडायचं. जाहीर नोटीस असं एक प्रकार असायचा. ह्या यांनी वाचलंय की नाही कुणाला, आणि वाचले नसेल तर आता वाचायला हरकत नाही. त्या जाहीर नोटीसमध्ये काय असायचं की एका नवऱ्याने बायकोला दिलेली नोटीस असायची. काय नोटीस असायची, तू गेले 3 महिने झाले घर सोडून गेलेली आहे. ही नोटीस वाचल्यापासून 3 महिन्याच्या आत आली नाहीस तर मी नवी पाठ लावीन, असं लिहिलेलं असायचं. मला ते पाठ लावीन वगैरे कळायचं नाही. मग मी गुरुजींना एकदा वर्गातच विचारलं, असं सॉरी अहो गुरुजी, पाठ लावणे म्हणजे काय, चावट बस म्हणजे काय. त्यांनी सांगितलं नाही. मग मी शोधून काढलं ते. म्हणजे वर्तमानपत्र वाचलं ना किंवा कोणतंही नवं वाचलं, आपल्याला प्रश्न पडले पाहिजे. आणि प्रश्न नुसते पडून नाही, त्याचा पाठपुरावा करायचा. मग मला पाठ लावणे कुणी सांगितलं असेल तर मी 7वीच्या पोराला विचारलं, तो म्हणला 8वीच्या पोराला विचार. 8वीच्या पोराला विचार, तो म्हणला 9वीच्या पोराला विचार. 10वीच्या पोराने सांगितलं. असं त्यांनी मला 9वीला असताना सांगितलं. मग माझा नवीन शोध सुरू झाला, संभोग करणे म्हणजे काय. मी तुम्हाला सांगतो, वाचन हा एक पाठलाग आहे की एकदा तुम्ही त्याच्या मागे लागला ना, तुम्हाला नवं नवं जग कळायला लागतं.
ती जाहीर नोटीस वाचायला लागलो ना, मग मला जग कळायला लागलं की अरे लोक किती अमानुष असतात, बायकोला सोडतात, मग मुलं अनाथ होतात, मग मुलं अनाथ झाली की त्यांची परवड होते. असे नवीन नवीन जाणीवांचे झरे माणसामध्ये निर्माण होतात. म्हणून बहुअंगी वाचावं असं माझं म्हणणं आहे. आता हे सगळं तुम्हाला कळेल असं नाही, पण आता तुमचा पाठलाग सुरू होईल हळूहळू. अशा मुलाखतीतून पण एक नवा पाठलाग सुरू होतो अशी माझी धारणा आहे. सर, तुमच्या बालपणातील एखादी सुंदर आठवण आम्हाला सांगा. हो हो, बालपणाची एक सुंदर आठवण सांगा असं त्या मुलीने म्हटलेलं आहे. आता तुम्ही लहान मुलं आहे म्हणून मी फारच छान आठवण तुम्हाला सांगणार आहे. मी तुमच्या पहिली दुसरीला होतो, मला वाटतं बहुतेक दुसरीला असेल. मी म्हटलं ना की आमच्या वर्गामध्ये मुली कमी होत्या, 2 मुली होत्या आणि 20-25 मुलं होती, छोटी शाळा होती. तर पूर्वी शिक्षक असायचे ना, ते असे आग्रह करायचे शाळेमध्ये की प्रत्येकाकडे पुस्तक पाहिजे, पाठ्यपुस्तक पाहिजे, असा शिक्षकांचा आग्रह असायचा. चूक काही नव्हतं त्यांच्यात. त्यांना असं वाटायचं की आपण शिकवतो ते मुलाच्या हातात पुस्तक पाहिजे. पण गरीब आपला देश होता, सगळ्यांना काही पुस्तकं नव्हती. आता तुम्हाला कसं शासन पाठ्यपुस्तकं देतं, दप्तर देतात ना मोफत, शाळेच्या पहिल्या दिवशी सगळी पाठ्यपुस्तकं मिळतात. तसं आम्हाला काही मिळायचं नाही. म्हणजे सगळ्यांच्याकडे काही पुस्तकं नक्कीच नव्हती. मग आम्ही दोस्ती करायचो, ज्याला पुस्तक नाही तो पुस्तक असलेल्याची दोस्ती करायचा. मी पण तशी दोस्ती करायचो. मग माझ्याकडे त्या दोस्ताने मला एक दिवस वर्गात वापरायला पुस्तक दिलं आणि मी पुस्तक वाचलं आणि शेजाऱ्याशी ही मुलगी बसलेली, ती म्हटली, दादा मला पुस्तक देणार का? मी कसला विचार न करता पुस्तक त्या मुलीला दिलं. तर तो शेजारी मालक होता ना पुस्तकाचा, ज्याचं मालकीचं, तोडला, तिला कशाला दिलं माझं पुस्तक? म्हणलं अरे तिला पाहिजे होतं दिलं, आता तुला पुस्तक नाही देणार. मग मी दिलं तिला पुस्तक. मग ती म्हणली उद्या आणते वाचून. आणलं. तिने पुस्तक परत नुसतं नाही दिलं मला, तर चांगली आठवण विचारली म्हणून सांगतो. तिने माझ्या पुस्तकात एक मोरपीस घालून दिलं. आता त्या मोरपिसाचा अर्थ काय होता मला माहित नाही. थँक्यू असेल, आय लव्ह यू असेल, काही असेल, जाणीव असेल मदत केलेल्याची. म्हणजे आपण एक छोटा उपकार करतो कुणावर, पण तो उपकार नुसता असं वाऱ्यावर नाही सोडायचा. आपल्या भावना, निदान थँक्यू तरी म्हटलं पाहिजे. कुणी आपल्याला मदत केली, पेन्सिल दिली, थँक्यू म्हटलं पाहिजे. किती मोठी मदत केली म्हटलं पाहिजे. असं जर तुम्ही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कृतज्ञता व्यक्त करायला शिकाल, तर मी तुम्हाला सांगेन की तुमचं सगळं दारिद्र्य, तुमचं सगळं वैफल्य, तुमची सगळी निराशा दूर होईल. की तुम्ही उदार असलं पाहिजे आणि दुसऱ्याला जोडत गेलं पाहिजे. हे छोटे छोटे प्रसंग आपल्या आयुष्यात असतात ना, ते तुम्हाला भरपूर शिकवतात. म्हणून मला असं वाटतं ते मोरपीस मी कधीच विसरत नाही. आणि अजून मी मोरपीस किती वाटतो रोज. मी कुणाकुणाला मोरपीस वाटत आलोय. माझ्या मोराची पिसं अजून संपलेलीच नाही. तर अशी मोरपिसं आपण वाटत गेलं पाहिजे. सर, आपल्याला कोणाच्या विचारांचा प्रभाव पडला? माझ्यावर खरं म्हणजे तुझ्या विचाराचा प्रभाव जास्त. म्हणजे तू इतका लहान असताना किती धीटपणे बोलतो, तुझा भरपूर प्रभाव आहे. हिचा प्रभाव आहे, इतकी लहान असताना एवढा अभ्यास करून हिचा प्रभाव आहे, तिचा पण प्रभाव आहे. तर ती अजून मुलाखत आमची व्हायची आहे. पण प्रभाव नावाची गोष्ट आहे ना, मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. आपल्याकडे चुकीची गोष्ट आहे की प्रभाव मोठ्या माणसांचाच पाहिजे, म्हणजे लेखकांचा पाहिजे, पंतप्रधानांचा पाहिजे, राष्ट्रपतींचा पाहिजे, राजकारण्यांचा पाहिजे, शिक्षकांचा पाहिजे. मी तुम्हाला सांगेन, छोटे छोटे प्रभाव जास्त प्रभावी असतात. म्हणजे आईचा प्रभाव, भावाचा प्रभाव, मित्राचा प्रभाव, मदत करणाऱ्याचा प्रभाव. आपल्याला प्रभाव नावाची गोष्ट नुसती वरवरची दिसते, विचारांची असते. खरा प्रभाव कृतीचा असला पाहिजे.
की आपल्याला जो मदत करतो ना त्याला कधी विसरायचं नाही, पण नुसतं स्मरण नाही ठेवायचं. आपल्याला जेव्हा संधी मिळेल तेव्हा मदत करायची. असे प्रभाव जी माणसं घेऊन जगतात, म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे की हे ठीक आहे की साने गुरुजींचा प्रभाव पाहिजे, वि स खांडेकरांचा प्रभाव पाहिजे, प्रेमचंदांचा प्रभाव पाहिजे, शेक्सपियरचा प्रभाव पाहिजे, रवींद्रनाथ टागोरांचा प्रभाव पाहिजे. ही नावं तुम्ही ऐकलीत का कुणी? टागोर कोण होते, कोण सांगेल? टागोर, रवींद्रनाथ टागोर. बर, आपलं जनगण मन कुणी लिहिलं? मग आधी का सांगितलं नाही? हे पाहता, तुमचा दोष नाही. आपल्याला फक्त एकच शिकवलंय. काय शिकवलंय? जनगण मन रवींद्रनाथांनी लिहिलं, संपलं. रवींद्रनाथांच्या बद्दल शिक्षक माहितीच सांगत नाही, त्यामुळे आपल्याला रवींद्रनाथ कळत नाही. श्यामची आई कुणी लिहिली? पण साने गुरुजी कोण होते माहिती. हे अपूर्ण शिक्षण आहे आपलं. मी आता हे सगळे शिक्षक आहेत ना ऐकणारे, त्यांनाच मला खरं म्हणजे सांगायचे, आपण नुसतं सूत्र देतो मुलांना ज्ञानाची, सूत्र नाही, सूत्र विस्तार पण केला पाहिजे. म्हणजे आपण जे सांगतो ते विस्ताराने. मला एक वाईट खोड आहे बरं का, मी चांगला शिक्षक असल्यामुळे वाईट खोड आहे, मी नको तेवढं पसरून सांगतो. माझी मुलं, माझे विद्यार्थी आहेत ना शाळेतले, मी शाळेत पण शिकवलंय, बालवाडीला शिकवलंय, शाळेत शिकवलंय, हायस्कूलमध्ये शिकवलंय, कॉलेजमध्ये शिकवलंय, युनिव्हर्सिटीमध्ये शिकवलंय, जगातल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकवलंय. माझ्या लक्षात असलेली गोष्ट काय आहे सांगतो. सगळ्यात अवघड बालवाडीला शिकवणं आहे. त्याचं कारण काय माहितीये का? बालवाडीत अशी देवासारखी मुलं बसतच नाही. सगळ्यात प्रॉब्लेम त्यांना शांत करणे हाच प्रॉब्लेम असतो. आणि ज्याला शांत ठेवता येतं, ज्या बालवाडी शिक्षिकांना, त्या शिक्षिका म्हणून छान उपाय करतात. हाताची घडी तोंडावर बोट. हा काय उपाय नाही. हाताची घडी तोंडावर बोट न ठेवता मुलं आपल्याला नियंत्रित करता आली पाहिजेत. मग ती कशी करता येतात? छान गोष्टी सांगाव्यात, छान गाणी सांगाव्यात, छान चुटके सांगावे, छान नाच करून दाखवा, छान नक्कल करून दाखवावी. असे शिक्षक तुम्हाला आवडतात का नुसतं शिकवणारे आवडतात? काय बोलता येत नाही तुम्हाला? बोला की. बोला. पहिलीवाले म्हणजे कोण? नुसतं शिकवणारे नाही, नाच गप्पा गोष्टी, म्हणजे शिकवायचं सोडून सांगणारे. शिकवायचं सोडून सांगणारे शिक्षक आवडतात. असे शिक्षक तुम्हाला आवडलेच पाहिजे. पण आता असे शिक्षक आपल्याला घडवायला पाहिजे. म्हणजे न शिकवणारे शिक्षक, न शिकवणारे म्हणजे पाठ्यपुस्तक शिकवायचीच, पण त्याच्या पलीकडे जाऊन शिकवणं. म्हणजे आमचे गुरुजी होते ढवळे गुरुजी, मी तुम्हाला सांगतो. आता ढवळे गुरुजी मला फार आवडायचे. का आवडायचे? आमच्याकडे कविता होती, तुम्हाला आहे की नाही मला माहित नाही. गरीब बिचाऱ्या चिमणीला सगळे टपले छळण्याला, अशी कविता होती. आणि ती फार दुःखद अशी कविता होती. तर माझे गुरुजी वर्गात, मला अजूनही आठवते, दुसरीला ती कविता होती. ते गुरुजी वर्गात कविता शिकवताना स्वतः रडायचे. त्यांना वाईट वाटायचं की चिमणीला का छळतात लोक, आणि ते रडायचे. त्यांचा हुंदका यायचा. मला असं वाटतं आजही मला हुंदका येतो. तो कशामुळे येतो? तो ढवळे गुरुजींनी दिलेला हुंदका मी अजून जपलेला आहे. तर शिक्षक आपल्याला शिकवतात ना, असे शिकवणारे शिक्षक आपल्यावर खरा प्रभाव ठेवतात. त्यांचा प्रभाव आपल्यावर असला पाहिजे. सर, तुमचे पहिले आवडते पुस्तक कोणते? पहिले आवडते पुस्तक, खरं म्हणजे पहिलं पुस्तक असं वाचलं नाही. चांदोबा मला फार आवडायचा. लहानपणी ना मी वाचायचो. चांदोबा मला आवडायचा. वेताळ त्यातला जो होता ना, वेताळ आणि राजाची गोष्ट असायची, ती फार आवडायची मला. नंतर अमृत नावाचं एक मासिक होतं त्या काळात, ते मला फार आवडायचं वाचनाच्या दृष्टीने. पण पुस्तक असं अखंड वाचलेलं
जे मला आठवतं ना ते सिंदबादची सफर नावाचं पुस्तक मी तिसरीला पहिल्यांदा अखंड पुस्तक वाचलेलं आठवायचं. तेव्हा मला असं वाटायचं बरं का की आपण सिंदबाद व्हावं आणि या देशातून त्या देशात, त्या देशातून त्या देशात जावं. सिंदबादची सफर तुम्ही केव्हा तरी वाचा, फार छान ती गोष्ट आहे आणि अशी विस्ताराने लिहिलेली आहे. तर त्या सिंदबादच्या सफारीमध्ये ना की असं देशाटनाचा एक विचार आहे की मला माहित नाही तुम्ही सगळे महाराष्ट्र सोडून काय काय बघितलंय. कर्नाटक बघितलंय का तुम्ही? कुणी कुणी कर्नाटक बघितलंय? अच्छा. गुजरात बघितलंय. ओरिसा, बिहार. हे बिहार कशाचं नाव आहे? कुठल्या राष्ट्रात राज्य आहे ते? हा, भारतात आहे. आणि भारत राष्ट्र कुठे आहे? आशियात. आणि आशिया कुठे आहे? हा, पृथ्वीवर आहे. असं पण मुलांशी म्हणजे संवाद एक मार्गी असता कामा नये, बहुमार्गी असला पाहिजे. म्हणजे आपल्याला ते जोखतात ना, त्यांना पण आपण जोखलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. छान. सर आपण लग्नाकडे कसं वळावं? लग्नाकडे? लेखनाकडे? मी म्हटलं एकदम डायरेक्ट बघ, क्रांतिकारी एकदम क्लीन बोल्ड. मला काय सांगायचंय सांग, मला ऐकायला आलं तर आपले उच्चार स्वच्छ पाहिजे. लग्न का लेखन? हा, आता मी याला परत सांगणार आहे. 2 शब्द म्हणून दाखवायचे. लेखन आणि लग्न फरक आहे की नाही? तर स्वच्छ पाहिजे, उच्चार आपला स्वच्छ पाहिजे. लेखनाकडे कसे वळलात? 8वीला असताना मी कविता लिहिली होती पहिली. आमच्या शाळेमध्ये एक बालवाडी सुरू झाली होती. अरविंद बालक मंदिर नावाचं एक बालमंदिर सुरू झालं होतं. अरविंद शाह नावाचे एक शेठजी होते, त्यांनी बालवाडी सुरू करायला परवानगी दिली होती. त्यांचा मुलगा वारला होता अरविंद नावाचा, आणि त्याच्या नावाने ती बालवाडी आमच्या शाळेत सुरू झाली होती. ही गोष्ट 1963-64. आमच्या शाळेतले शिक्षक फार चांगले होते. ते काय करायचे शाळेमध्ये की 2 गोष्टी करायचे. आठवड्याला एक भित्तीपत्रक लावायचे. भित्तीपत्रक म्हणजे असं एक शोकेस होती, फळा होता, आणि त्या फळ्यावर ते आम्ही लिहिलेली कागदाशी चिकटवायचे. म्हणजे मला कथा लिहा म्हणायचे, याला कविता लिहा म्हणायचे, याला विनोद लिहा म्हणायचे, त्याला सुभाषित लिहून आणा म्हणायचे, हिला म्हणायचे चित्र काढून आण. आणि मग असं दर आठवड्याला वेगवेगळ्या मुलामुलींच्याकडून लिहायचं, सगळ्यांनी लिहायचं. आणि मग दर आठवड्याला वेगवेगळ्या लोकांचं लेखन वाचायला, आणि खाली त्या लेखकाचं नाव, संग्राहक किंवा लिहिलं असेल तर लिहिलं. तसं अरविंद बाल मंदिर नावाची एक कविता लिहिलेली होती, आणि खाली कवी सुनील लवटे असं लिहिलेलं होतं, आणि सरांनी तो कागद लावला. मला अजून आठवतं, कुणी ती अरविंद बालक मंदिर कविता वाचली कोणाला माहित नाही, पण आठवडाभर मी रोज जाऊन वाचायचो. खुद लिखे खुदा पडे त्याला म्हणतात, की आपलं आपणच जास्त वाचतो, लोक फार आपलं कमी वाचतात. पण ते पण एक प्रेम असतं बरं का. आपल्यावर आपलं प्रेम असलं पाहिजे. आपल्यावर आपलं प्रेम असतं का तुम्हाला माहित आहे? आपल्यावर आपलं प्रेम असतं का? ह्याचं कोण उत्तर देईल? आपल्यावर आपलं प्रेम असतं का? मोठ्या माणसांनी पण उत्तर द्यायला हरकत नाही. असं गायकवाड सर सांगा की तुमच्यावर तुमचं कोणत्या गोष्टीवर प्रेम आहे? आता बघा, एवढा मोठा माणूस उत्तर देतो आणि तुम्ही एवढी छोटी माणसं उत्तर देत नाही. कोण देईल उत्तर? चुकीचं होऊ दे. उत्तर चुकली पाहिजेत बरं का. सगळी उत्तरं बरोबर यावी हे चुकीचं आहे. उत्तरं चुकली पाहिजे. तुम्ही काहीतरी सांगत होता, सांगा. जगदाळे सरांच्यावर प्रेम आहे? सर असं काहीतरी बोलत होता तुम्ही. हा, अच्छा. हा, त्या बाई असल्यामुळे ते तू सांग वगैरे चालू.
कोण सांगणार? कुणीतरी सांगायचं, त्याशिवाय मी बदलणार नाही. अरे सांगा ना. बोला की. बरं बरं, जाऊ दे, सोडून टाका, विसरा. आरसा कोण कोण बघतं? आरशात आपल्याला कोण कोण बघतं? व्हेरी गुड. आता खाली हात करा. एक बाळ तू सांग, उभा राहा. आरशात तू का बघते? काय बघते? आरशात तू का बघते? असं करते, छान दिसते का? असं करते, करते का? करते. छान. का करते असं? कधी विचार केलाय? छान दिसते. ह्याला खुद पर फिदा म्हणतात. आपण ऐका, ही चांगली गोष्ट आहे की आपल्याला पहिल्यांदा आपल्यावर प्रेम करतात. आपल्यावर प्रेम म्हणजे काय? आपण असणं, मी कोणतरी आहे ह्याचा एक शोध लागायला लागतो. मी आय एम, मी आहे असं तुम्हाला वाटायला लागलं ना, मग तुमच्यामध्ये हळूहळू येतो की मी कोणतरी आहे, मी आहे, मग मी कोणीतरी आहे. कोणीतरी आहे म्हणजे मी मॉनिटर आहे, मी वर्गात हुशार आहे, मी खेळात मोठा आहे, असं वाटत वाटत मोठं होणं. असं प्रेम वाटण्याची गोष्ट जी आहे ना, ती लेखनातून, वाचनातून, विकासातून येत जाते. म्हणून लिहायचं. आपल्याला मनात येईल, आपल्याला मनात येईल. मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे, मनात काय आलं ना, एक अशी छोटी वही ठेवायची. काही करायचं नाही, कुणाला दाखवायचं नाही. मात्र आपण जे लिहिलेलं आहे ना, कुणाला दाखवायचं नाही. मोठं होईपर्यंत लिहायचं मात्र. म्हणजे आज काय लिहायचं? मित्रांनी गोळी दिली नाही, लिहून ठेवायचं. दिली नाही, दिली नाही. मित्रांनी गोळी दिली, मित्रांनी मदत केली, मित्रांनी मारलं, मैत्रीण आज रुसली, बोलली नाही, लिहून ठेवायचं. नुसतं एक एक वाक्य लिहायचं. रोज जे होईल ना ते लिहायचं. की आज वर्गात गुरुजींनी कारण नसताना मला रागवले, वाईट वाटलं, एवढंच लिहायचं. आज गुरुजींनी मला शाबासकी दिली, एक पेन बक्षीस दिलं, ते पण लिहायचं. आज आई रुसली, मला जेवण नाही दिलं, अभ्यास केला नाही म्हणून, मग खाली पण वाक्य लिहायचं. मी इथून पुढे आईला त्रास देणार नाही, रोज अभ्यास करीन. म्हणजे असं तुम्ही स्वतःबद्दल लिहायला लागलात ना. लेखन म्हणजे काही गोष्टी लिहिणं, लेखन म्हणजे कविता लिहिणं असं नाही. लेखन म्हणजे स्वतःला व्यक्त व्हायचं एक साधन आहे. तुम्ही ते व्यक्त होत चला, आपोआप तुम्ही लेखक व्हाल. आणि एवढ्या लहानपणी जर तुम्ही एखादी डायरी घातली आणि लिहायला लागाल ना, तुम्हाला हळूहळू लक्षात येईल. महिन्यानंतर पहिल्या दिवशी तुम्ही एक ओळ लिहाल, दुसऱ्या दिवशी 2 ओळी, तिसऱ्या दिवशी आणखीन एक परिच्छेद, पुढे पुढे 7वीला जाल तर मग अख्खं पान लिहायला लागाल. हळूहळू आपला लेखनाचा विस्तार होत जातो. मी ती बालवाडीची एक छोटी कविता लिहिली ना, पुढे मग मी कॉलेजला गेलो, मग प्रेम कविता लिहायला लागलो. आता माझं 75 वय आहे, तरी मी प्रेमकथा, प्रेम कविता लिहितो. त्यामुळे लिखाणाचा एकदा छंद लागला माणसाला ना, आणि तो लहानपणीच लागला पाहिजे. मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे की छंद हे लहानपणीच लागले पाहिजे, फक्त चांगले. म्हणजे नाद लावून नाही घ्यायचं. नाद आणि छंद हे कोल्हापुरात फार चुकीचा शब्द आहे. काय शब्द आहे माहित आहे कोल्हापुरात? नाद खुळा, नाद खुळा असा एक शब्द आहे. नाद वाईट गोष्टीचा असतो, नाद वाईट गोष्टीचा असतो, छंद चांगल्या गोष्टींचा असतो. नाद खुळा म्हणजे माणूस खुळाच होऊन जातो. आणि कोल्हापुरात त्याला टाळ्या वाजवतात. म्हणजे तुम्ही नादाला लागला की लोकांना बरं वाटतं, म्हणजे त्यांची सभ्यता टिकून राहते. मी तुम्हाला सांगेन, नादाला नाही लागायचं, छंद लावून घ्यायचे, चांगल्या मित्राची संगत करायची, गावात पण चांगले लोक असतील त्यांचं ऐकायचं. असं लेखन नावाची जी गोष्ट आहे ना, ती तुम्हाला एका सदाचार पंथाकडे, सद्विचार पंथाकडे, जगातलं चांगलं काय आणि वाईट काय हे तुम्हाला लेखन आणि वाचन आणि शिक्षण. म्हणजे आपले शिक्षक चांगले का माहिती आहे का? मला नेहमी वाटतं
माझे शिक्षक चांगले का होते, तर मला ते चांगलं आणि वाईट दोन्ही सांगायचे. आणि काय सांगायचे, चांगल्याची संगत धर, वाईटाची संगत धरू नको. मला आठवतं की लहानपणी दुसरीला असताना, दुसरीपर्यंत म्हणजे आमचे गुरुजीच मला मागे बसवायचे. का बसवायचे कोणाच, बहुतेक थोडी उंची जास्त असल्यामुळे मला म्हणायचं की सुनील मागं बस. मग मागे बसलं की मागच्या मुलांच्याकडे शिक्षकांचं फार कमी लक्ष असतं, मुलांच्याकडे तर आणखीन कमी असतं. मग माझ्याकडे लक्ष असायचं नाही. मग मी हळूहळू काय करायला लागलो, सरांची नजर चुकवून पुढं 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 येऊन बसावं आणि मग कडेला येऊन बसावं. मी पण हुशार होतो जरा, उंची आहे ना, पण आडाला कुणाला येणार नाही, मग कडेला बसायचो. ते गुरुजी म्हणायचे, तुला मी मागे जागा दिली ना, पुढे येऊन का बसला. मग मी त्यांना सांगायचं, तुमचं माझ्याकडे लक्ष असत नाही म्हणून मी पुढे येऊन बसतो. मग गुरुजींच्या लक्षात आलं की आपल्याला मुलांना पुढं मागं असं नाही. आता माझी एक नात शिकते, 11वीला आहे. तिला मी विचारलं परवा, तू कुठं बसते, तर आमच्या कॉलेजमध्ये नियम आहे म्हटले, रोज नव्या जागेवर बसायचं, रोज नव्या मैत्रिणीच्या शेजारी बसायचं, रोज नव्या मित्राच्या शेजारी बसायचं. अशी आपली बसायची पद्धत जर बदलली, नाहीतर मग एका वाकावर एक मैत्रिणी आयुष्यभर असतात, असं माझा अनुभव आहे. म्हणजे माझा मित्र 8वीला माझ्या बेंचवर होता, तो 11वीपर्यंत माझ्याच बेंचवर. ही चांगली गोष्ट नाही. आपल्याला नवे नवे मित्र, नव्या नव्या मैत्रिणी मिळाल्या पाहिजेत. वर्ग पण असा बदलत राहायला पाहिजे. रंगमंच जसा बदलतो ना, वर्ग पण बदलत राहायला पाहिजे. हे सगळं लेखनातून येतं, वाचनातून येतं, लिखाणातून येतं, अशी माझी धारणा. खांडेकर यांच्या विचारांचा आपल्यावर कसा प्रभाव पडला. तिचा प्रश्न आहे, वि स खांडेकरांचा तुमच्या विचारावर प्रभाव कसा पडला. मी एक भाग्यवान विद्यार्थी होतो. आमची शाळा वि स खांडेकरांनी सुरू केली. तुला माहित आहे वि स खांडेकर कोण. कुणी प्रश्न दिला तुला, हा प्रश्न कुणी दिला, कुणी दिला, गुरुजींनी ना. हे माझ्यातला खरा शिक्षक जागा आहे बरं का. शिक्षक खरा जागा पाहिजे, मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना. आणि शिक्षकांनी पोपट नाही, गरुड बनवले पाहिजे. शिक्षकांनी गरुड बनवले पाहिजे. यांच्या शिक्षकांनी यांना असं काय सांगितलं नाही, तुमचे तुम्ही प्रश्न तयार करून या आणि तुमचे तुम्ही विचारा. तुम्ही मोबाईलवर जावा, लवटे सरांची माहिती घ्या, तुम्हाला जी माहिती मिळेल त्याच्यावर प्रश्न करा. प्रोजेक्ट पण स्वयंप्रेरित पाहिजे. म्हणजे ते परत छापाचेच गणपती होतात, असं नाही होता का. मी टीका नाही करत, पण मुक्त शिक्षणाकडे हळूहळू आपण गेलं पाहिजे. तर बेटा, मी तर आधी तुला सांगतो, वि स खांडेकर हे मराठीतले एक मोठे लेखक होते. आणि ते मोठे का होते, तर ते आधी शिक्षक होते. जो शिक्षक असतो ना, आणि पुढे मग तो लेखक होतो, तो मोठा होतो. मी तुला नावच सांगतो, साने गुरुजी आधी शिक्षक होते, मग लेखक झाले. वि स खांडेकर आधी शिक्षक होते, मग लेखक झाले. रवींद्रनाथ आधी शिक्षक होते, मग लेखक झाले. प्रेमचंद आधी शिक्षक होते, मग लेखक झाले. तर वि स खांडेकर हे असे शिक्षक होते मुळात, की SSC ते 8व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. SSC माहित आहे ना तुला. SSC नाही, तू कितवीला, 7वीला. नंतर कितवीला ना, मग नंतर 10वीला काय म्हणतात माहित आहे, नाही, त्याला SSC म्हणतात. म्हणजे तिथं शालेय शिक्षण संपतं. तर ते त्यांच्या 11वीमध्ये महाराष्ट्रात 8वे आणि महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकमध्ये 13वे आले होते. हुशार विद्यार्थी होते. मला ते आवडायचे का माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना सांगतो. ते लहानपणी भरपूर वाचायचे. लहानपणी त्यांना चष्म्याचा 8 नंबर आला होता. म्हणजे लहानपणीच असं वाचायचे. तुम्हाला एकालाही नंबर नाही, म्हणजे चष्मा नाही. का माहित आहे का,
तुम्हाला चष्मा का नाही? मलाच का चष्मा आहे? तुम्ही वाचत नाही. वाचायला पाहिजे भरपूर. जे वाचतात त्यांना चष्मा येतो, ज्यांना चष्मा येत नाही ना ते वाचत नसतात. असं साधारण हे आपलं परिचय. साधारण ना, साधारण. आता ज्यांना चष्मा नाही त्यांनी जरा विचार करा. हे असं आणखीन एक जावई शोध यांनी लावलेलं आहे. मोबाईलमुळे चष्मा येतो, ते खरं आहे. पण आता ही मोबाईल बघताना यांना कसं चष्मा आला नाही? तर ते मोबाईल नाही, वाचनामुळे चष्मा येतो. वाचनामुळे ना दोन्हीचे 4 डोळे होतात, 4चे 8 होतात, 8चे 16 होतात. ही वाचनाची आणखी मोठी गंमत असते. तर वि. स. खांडेकर असं जवळून वाचायचे आणि वाचता वाचता 73व्या वर्षी दृष्टीच गेली त्यांची. दिसेनासंच झालं. वि. स. खांडेकर मोठे का माहितीये का? वाचनाने दिसेनासं झालं त्यांना. मला ते आवडतात का? वाचायचे भरपूर, लहानपणापासून भरपूर वाचायचे. तर त्यांनी आपल्या मराठीमध्ये एक ययाती नावाची कादंबरी लिहिली आणि ती भारतभर गाजली आणि त्यांना भारतातलं साहित्याचं सगळ्यात मोठं पारितोषिक मिळालं. ते त्यांनी 63 साली कोल्हापुरात आंतरभारती विद्यालय नावाची शाळा सुरू केली. मी त्या शाळेचा पहिला विद्यार्थी, पहिला म्हणजे पहिले 13 जे विद्यार्थी होते त्यातला मी होतो. आम्ही रिवांडम मधली मुलं होतो. आम्ही पहिल्या दिवशी शाळेला उपस्थित होतो. ते आम्हाला शिकवायचे, छान शिकवायचे. म्हणजे ह्या सगळ्यांनी वि. स. खांडेकर वाचलेले. मला वि. स. खांडेकरांनी 4 वर्ष वेळोवेळी शिकवलेले. कधी यायचे वर्गात आणि शिकवायचे. आणि त्यांची एक लकब होती शिकवताना. काय म्हणायचे की असं काही सांगायचे पण नुसतं सांगायचे नाही. हे मी तुम्हाला सांगतो, हे मी तुम्हाला सांगतो, ते हे मी तुम्हाला सांगतो असं म्हणत ना ते असे डिबवायचे. त्यांनी सांगितलेलं कधीच विसरलोय असं मला आठवत नाही. म्हणजे त्यांनी 2 भोंगा नावाची निबंध आम्हाला शिकवला होता, मी कधीच विसरलेली नाही. चांभाराचा देव नावाची कथा सांगितली, मी कधीच विसरू शकत नाही. नंतर वाचन तर भरपूर केलं. तर ते ना आम्हाला छान शिकवायचे. आणि नुसते शिकवायचे नाही, आमच्या शाळेत शिक्षक होते. पण आमची शाळा मोठी काय होती माहित आहे का? आमच्या शाळेत रोज कोणतरी बाहेरून यायचं. बाहेरून म्हणजे शाळा बघायला, आम्हाला भेटायला. आणि रोज कोणतरी नवं येऊन सांगायचं आम्हाला. म्हणजे कोण कोण यायचं? सिनेमातले नट यायचे, राजकारणातले पुढारी यायचे, लेखक यायचे, कवी यायचे, नाटककार यायचे, नकलाकार यायचे, रांगोळी काढणारे यायचे, चित्रकार यायचे, शिल्पकार यायचे. एकदा खांडेकरांनी कमते नावाच्या एका शिल्पकाराला आणलं आणि वर्गामध्ये डेमॉन्स्ट्रेशन दिलं होतं. एका ह्या मुलाला बसवलं होतं आणि त्या शिल्पकाराला इथे बसवलं. तो मातीचा गोळा घेऊन आला होता आणि तो बघून याचं चित्र त्यांनी शिल्प तयार केलं. मी तुम्हाला सांगतो, ते बघताना आधी वाटलं की अरे मातीच्या गोळ्यात हे कसं करतील, मला गंमतच वाटायची. मग हळूहळू लक्षात आलं की तो शिल्पकार आहे ना, तो काय करतो, तर तो त्या मातीच्या गोळ्याला आकार देतो. म्हणजे नाक आहे ना जरा असं समोर करतो, टोपी आहे ना अशी समोर करतो, आकार देतो. आम्ही 9वीला गेलो आणि ते चक्क एकदा एका मूर्तिकाराला घेऊन आले. एक मोठा दगड वर्गात, छन्नी, हातोडा, आणि एका गुरुजींना बसवलं आणि त्यांना काय सांगितलं तर चेहरा संपवायचंय. हा, तर त्यांनी काय सांगितलं की यांचा चेहरा काढा. आता पहा की तो शिल्पकार आला त्यांना मातीचा गोळा घेऊन तो चिकटवत आकार तयार करायचा. आणि मूर्तिकार होताना तो अनावश्यक दगड काढायचा. पहा, शिल्प जेव्हा तयार होतं 2 प्रकारे, आवश्यक गोष्टी दूर करणं आणि आवश्यक गोष्टी जोडणं. आपलं जीवन कसं घडतं माहितीये का? शिक्षक शिल्पकार का? तर ते अनावश्यक काढतात, आवश्यक जोडतात, म्हणून आपण चांगले होतो. शाळेतल्या शिक्षकांचं सगळं ऐकायचं.
मग आपण अधिक चांगले मोठे होतो. सगळंच्या सगळं ऐकलं की आपण पूर्ण होतो. म्हणून शिक्षकांचं पूर्ण सगळ्यांनी ऐकावं. या मुलांच्या प्रश्नांमुळे मला स्पष्ट पडलं आता काय विचारायचं. सहनी गेल्यावरच एवढी तगडे आता पुढे काय विचारायचं मला पण दडपण तरी सुद्धा आपल्याकडे शेवटचे 5 मिनिट आहेत आणि त्याच्यामध्ये काही महत्वाचे प्रश्न मला विचारायचे आहेत. सरांचं जे आत्मचरित्र आहे खाली जमीन आणि वर आकाश, तर सगळी आत्मचरित्र जर आपण बघितली तर वेगवेगळ्या भाषांमध्ये आलेलीच आहे. पण सरांच्या आत्मचरित्राचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, त्याचा आम्हाला पूर्ण फायदा झालेला ते सरांच्या उत्तरात सांगितलं. पण सर ते आत्मचरित्र जे आहे ते ब्रेल मध्ये काढावं असं का वाटतं तुम्हाला? ब्रेल मध्ये आपण आपला एक जीवन व्यवहार आहे. म्हणजे मराठीमध्ये ना दमा मिरासदार नावाचे एक विनोदी लेखक होऊन गेले. तुम्ही मोठे झाले की त्यांच्या गोष्टी वाचा. मला फार त्यांच्या गोष्टी आवडतात. मी शिकवायचो पण त्यांच्या गोष्टी. बापाची पेन नावाची त्यांची एक गोष्ट होती. बापाची पेन म्हणजे त्या गोष्टीचं नाव आहे, पण एक शाळा आहे अशी खेड्यातली आणि ती शाळा एका वर्गात भरते आणि त्या वर्गामध्ये मागे पोती रचलेली असतात आणि ती जी शाळा जिथे भरते ना तो पेंडीचा व्यापारी असतो. तर तो पेंडीचा व्यापारी पेंड विकायचा नाही, तो भांग विकायचा. म्हणजे पेंडीमध्ये भांग घालून विकायचा. आणि मुलं काय करायची, मागचा मुलगा मागच्या पोत्यात हात घालायचा, मुठभर पेन काढायचा, पुढच्या मुलांना द्यायचा. त्याचं कामच सुरू असायचं दिवसभर. आणि मग एकदा काय होतं, त्या पोत्यांच्या मध्ये एक गांजेचे पोत असत आणि त्या सगळ्या पोरांना तो गांजा फिरतो आणि मग चढते गांजा पोरांना आणि गुरुजी त्यांना उलटे दिसायला लागतात. त्या गोष्टीमध्ये गंमत काय माहितीये का, की गुरुजी असे डोक्यावर उभारलेले दिसतात. एक मुलगा तर गुरुजी डोक्यावर का उभे? गुरुजी म्हणतात कुठे? मी तर बसलेला आहे. अहो नाही, अहो तुम्ही डोक्यावर उभे आहे. तो असा वळायला लागला. पोरं पण सगळी अशी वळायला लागली. अशी छान गोष्ट आहे ती, तुम्ही केव्हा तरी वाचा. त्यांनी एक गोष्ट लिहिली. काय सांगितलंय? दमा मिरासदार विनोदी माणूस असतो ना, त्याला सरळ जीवन कधीच दिसत नाही. त्याला व्यंग्य दिसतं. व्यंग्य म्हणजे काय, की आता आपण सगळे कसे धडधाकट लोक, 2 डोळे आहेत. ते म्हणायचे मी जेव्हा रस्त्यावरनं जातो तेव्हा मला 2 डोळे असलेले दिसत नाही. तिरका माणूस मला लगेच दिसतो. म्हणजे असा एखादा माणूस निघालाय त्याच्याकडे त्याचं लक्ष जातं. त्यात त्यांनी लिहिलंय की लोक छान बटणं बिटणं लावून जातात रस्त्यावरनं नटून थटून. ज्याचं बटन लावायचं राहिलेलं असतं तोच मला फक्त दिसतो. नंतर त्यांनी सांगितलंय की बहिरी माणसं असं ऐकतात ते मला फक्त दिसतं. आंधळा माणूस काठी टेकत चाललाय तो मला दिसतो. पुढे ते काय म्हणतात, मला नॉर्मल माणसं दिसत नाही. मला नॉर्मल माणसं दिसत नाही. नॉर्मल माणसं दिसणं बंद झालं पाहिजे. ॲबनॉर्मल लोक आपल्यापेक्षा ज्याच्यामध्ये जे कमी आहे, मग कुणात पैसे कमी असतील, कुणात शिक्षण कमी असेल, कुणाला एक डोळा नसेल, कुणाला एक कान नसेल, कुणाला एक पाय नसेल, आपल्यापेक्षा ज्याला जे कमी आहे ते दिसलं पाहिजे. यांनी प्रश्न असा विचारलाय की अंध लोक असतात ना, त्यांची एक लिपी असते, ब्रेल लिपी. तुम्हाला माहित आहे ब्रेल पुस्तकं कुणी कुणी बघितले नाही? आता मी तुम्हाला उद्या माझं खाली जमीन वर आकाश आहे ना, 3 भागामध्ये ब्रेल लिपी आहे. ब्रेल लिपीमध्ये ते मी जगदाळे सरांना भेट म्हणून, माझ्याकडे 2 कॉपीज आहेत, भेट म्हणून देतो. अंध मुलं ना, माझ्या कॉलेजमध्ये मी अंधांसाठी फार सुविधा केल्या होत्या. माझ्या कॉलेजमध्ये मी प्रिन्सिपल झाल्यावर 600 मुलांच्या मध्ये 150 मुलं अंध, अपंग, मतिमंद अशी आणली ती. कुठून कुठून शोधून आणली ती.
मुखी बहिरी पण आणली आणि त्यांना सगळ्यांना मी सगळ्या सोयी करून दिल्या त्या. म्हणजे कॉम्प्युटर आणला तर मी त्यांच्यासाठी जॉर्ज सॉफ्टवेअर आणलं, म्हणजे अंधांना लागणारं सॉफ्टवेअर. ब्रेल लिपी आहे ना, ती लिपी कशी असते, उठावाची लिपी असते, म्हणजे टोचून टोचून तयार केलेली असते आणि तुम्ही स्पर्श केला की ती वाचता येते. फक्त शिकायला लागतं. मला वाचता येते थोडी ब्रेल लिपी. फार कमी डोळस लोक आहेत की ज्यांना ब्रेल लिपी वाचता येते. ब्रेल लिपी अंध लोकच वाचतात किंवा शिकवणारे वाचतात. खरं म्हणजे सगळ्या डोळे असणाऱ्यांनी ब्रेल लिपी शिकली पाहिजे. म्हणजे त्यांचं वाचन ही किती अडथळ्याची शर्यत आहे हे तुमच्या हळूहळू लक्षात येईल. तर ब्रेल लिपीमध्ये ते पुस्तक करण्याची इच्छा माझ्यात कशी निर्माण झाली, तर निवांत अंध विकासालय नावाची पुण्यात एक संस्था आहे. तर त्या संस्थेने मला बोलवलं होतं असंच मुलांशी बोलायला. सगळी अंध मुलं आहेत तिथे, स्पर्धा परीक्षेची आहेत, शाळेतली आहेत वगैरे. आणि त्या बाईंनी, आता वारल्या परवा ते, नीता बडवे म्हणून, तर त्या म्हटल्या की तुम्ही या मुलांना खाली जमीनची गोष्ट सांगा. म्हणून मी खाली जमीन म्हणजे माझं चरित्र थोडक्यात सांगितलं. मग मी त्यांना नंतर माझी गोष्ट झाल्यावर विचारलं की आता प्रश्न विचारा तुम्हाला काही पडले असतील. तर एका मुलाने मला विचारलं, सर हे तुमचं पुस्तक ब्रेल मध्ये आहे का? तर म्हणलं गड्या नाही. आणि त्या बाई अभिमानाने सांगत होत्या, यांच्या खाली जमीनचं भाषांतर हिंदीमध्ये झालंय, इंग्रजीमध्ये झालंय, गुजरातीमध्ये झालंय, कन्नडमध्ये झालंय. पण त्या अंध विद्यालयात त्यांना असं वाटलं नव्हतं की ब्रेलमध्ये करावं. त्यांनी त्या दिवशी जाहीर केलं की मी या मुलांसाठी तुमचं खाली जमीनवर आकाश येत्या काही दिवसात ब्रेलमध्ये करते. आणि लिटरली त्यांनी आठवडाभर बसून स्वतःच्या हस्ताक्षराने, म्हणजे त्यांना ब्रेल पुस्तकं तयार करता यायची. पूर्वी ते सुईनी करायचे, आता यंत्र निघालेले आहे त्याची. आमच्या त्या संस्थेत आम्ही परवा ब्रेल पुस्तकं तयार करणारी यंत्र आणलेली. आता आम्ही कोणतंही पुस्तक दिलं ना, 5 मिनिटात आम्ही आता ब्रेलमध्ये करतो, एका क्षणामध्ये. सॉफ्ट कॉपी असली की ते ब्रेलमध्ये होतं. तर त्या मुलाच्या प्रश्नामुळे आमच्या असं लक्षात आलं की ते ब्रेलमध्ये असलं पाहिजे. ते ब्रेलमध्ये जाण्याची गंमत काय तुम्हाला सांगतो. आपल्या सगळ्या भाषांना आपल्या एक भाषिक आपली लिपी असते. ब्रेल ही वैश्विक लिपी आहे. ब्रेलमध्ये इंग्रजी पण लिहिलं जातं, ब्रेलमध्ये फ्रेंच पण लिहिलं जातं, ब्रेलमध्ये मराठी लिहिलं जातं, ब्रेलमध्ये कन्नड लिहिलं जातं. ब्रेल ही वैश्विक लिपी आहे. आपल्या लिप्या फक्त नेटिव्ह आहेत. तर त्यामुळे काय झालं माहिती आहे का, मराठीत ब्रेल आणल्यामुळे त्या ब्रेलवरनं इतर भाषांतर, इतर लिपीमध्ये भाषांतर झाले. तर मी तुम्हाला सांगेन, अंधांना दिसायला लागलं की जगाला दिसायला लागतं. त्यामुळे आपली पुस्तकं अंधांसाठी आपण सुरू केली पाहिजे. सरांनी ब्रेलचं पुस्तक तयार केलं, त्यामुळे कोल्हापुरात शोध घेत असताना कोणाची ब्रेल पुस्तक आहे ते तुमच्या पुस्तकात पोहोचलो. मागेशी मॅडम आहे, त्यांनी रेफरन्स दिला आणि त्याच्यानंतर मग शाहू महाराजांचं पहिलं ब्रेलचं चरित्र माझ्याकडून प्रकाशित झालं. टाळ्या वाजवा सगळे. पुस्तक प्रकाशित होण्यामागे सुद्धा प्रयत्न केला, तुमचा सुद्धा हात त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. आणि राजर्षी शाहू महाराज, शाहूपुत्र राजा महाराज आणि रंगारी तारावाणी या तिन्ही पुस्तकं आपण आता ब्रेलमध्ये केलेली आहेत. आणि भविष्यात आपल्याला राजर्षी शाहू महाराजांचं इंग्रजीमधून ब्रेल चरित्र प्रकाशित करायचं आणि ते तुमच्या हस्ते प्रकाशित व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि त्यासाठी तुम्ही मार्गदर्शन करावं अशी माझी विनंती आहे. कार्यक्रमाच्या उत्तराला वळायच्या साधारणतः 2-3 मिनिटं आहेत, परंतु जाता जाता मला सरांची सौमित्र कोटेंनी जी नुकतीच मुलाखत घेतलेली आहे त्याच्यामध्ये सरांचे विचार जे आहेत ते ठळक काही विचार आहेत ते मला आवर्जून मांडायचे आहेत. आणि आपण आज या छोटेखानी मुलाखतीला समारोप करूया. सरांनी एक महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी सांगितलेली आहे
की रुपये 80 ते 80,000 पर्यंत त्यांचा जरी प्रवास असला तरी सुद्धा 80,000 जे आहेत त्याचा सुद्धा समाजासाठी कसा उपयोग सातत्याने करता येईल यासाठी प्रयत्न आहे. त्यांनी एक गोष्ट महत्वाची सांगितली जे विद्यार्थ्यांसाठी सातत्याने ते सांगत होते की माझे विद्यार्थी नोटमध्ये मी कमी आणि माझ्या स्कूल जास्त झालेली आणि याचा त्यांना निश्चितपणाने आनंद आहे. सरांनी बदल कुठले घडले पाहिजे या प्रश्नाला उत्तर दिलेलं होतं की शिक्षण समृद्धीची जाणीव म्हणजे स्वतःच्या समृद्धीची जाणीव झाली पाहिजे. मग अशी त्यांनी सांगितलं आयुष्यात बघतोय काय तर स्वतःच्या समृद्धीची जाणीव कशी झाली पाहिजे आणि नागरिक म्हणून काय करते पाहिजे त्यांनी सिग्नलचं उदाहरण दिलं. स्वतः सिग्नल असताना मागून रेड असतं लाईट असताना सुद्धा हॉर्न वाजायचे पण सर थांबताय जोपर्यंत ग्रीन लाईट लागत नाही. अजून तुम्ही महत्वाचं वाक्य बोललेलं आहे त्या ठिकाणी की बदमाशाची मंडळी जरी आली तरी देवाची आनंदी आपल्याला जगायची त्यासाठी ते सर्व टीचर्स सगळे बसलेले आहेत त्यांचा हातभार नक्कीच नाही. अजून एक सर तुम्ही त्या ठिकाणी बोलता बोलला की जेव्हा जेव्हा सहज प्रवास याच्यावर असतो तेव्हा तुम्ही कुठलीही असं त्यांना प्रश्न विचारतो म्हणजे थोडक्यात जात विचारली जाते तर त्यांनी सातत्याने त्याचं उत्तर दिलेलं आहे. तुम्ही कुणापैकी याला उत्तर द्यायचं आहे मी माणसात देईल. तुम्ही कुणापैकी या प्रश्न विचारा तर समोरच्या माणसापैकी असं उत्तर द्यायला दिलं. निश्चितपणाने सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावरती त्यांनी आजपर्यंत ज्या ज्या व्यक्तींचं चरित्र वाचलेलं आहे वाचनातूनच माणूस समृद्ध होतो त्याचं खऱ्या अर्थानं उदाहरण जे आहे ते सुनील कुमार लोढे सरांच्या माध्यमातून आपल्याला दिसेलच. जाधव सर जे टीचर्स आहेत या ठिकाणी त्यांना काय संदेश द्या मगाशी तुम्ही सांगितलेलं होतं आणि एकंदरीत जर आपण विचारला तर मला सुद्धा सातत्याने एक प्रश्न विचारला जातो सध्या कोल्हापूरमध्ये आणि तो परखडपणे मी मानतो की कोल्हापूरचा शाहू महाराजांच्या विचाराचा डीएनए बदलला जातोय का असा एक प्रश्न मला विचारला जातोय. तर शाहू विचार रुजवण्यासाठी काय करावं लागेल शिक्षकांनी विशेषतः हे सगळे विचार जे आहेत ते रुजवण्यासाठी विद्यार्थ्यांपर्यंत काय केलं पाहिजे हा एक छोटासा प्रश्न तुम्हाला अखेरचा विचारतो. शाहू महाराज, शिवाजी महाराज, फुले, आंबेडकर, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर अशी सगळी जी मोठी माणसं आहेत म्हणजे आपण कोल्हापुरात नुसतं शाहू महाराजांचा विचार करतो पण तो एकांगी विचार आहे. माझं म्हणणं की कोल्हापूरने आता व्यापक व्हायला पाहिजे जाणीवांच्या स्तरावर की शाहू महाराज श्रेष्ठ होते नक्कीच, सयाजीराव गायकवाड श्रेष्ठ होते नक्कीच, शिवाजी महाराज श्रेष्ठ होते नक्कीच, पण इतिहास नावाची जी गोष्ट आहे त्याच्या पलीकडचं एक व्यापक असं जीवन आहे की जे जीवन वेगवेगळ्या अंगांना स्पर्श करतं. म्हणजे महात्मा फुले मोठेच पण महात्मा फुलेंच्या पेक्षा सावित्रीबाई मोठ्या असं केव्हा तरी आपल्याला हळूहळू लक्षात यायला पाहिजे. आंबेडकर मोठेच पण रमाबाई आंबेडकर पण तितक्या मोठ्या किंवा त्यांच्या दुसऱ्या पत्नी शारदाताई तितक्याच मोठ्या असं आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण पुरुषी आयडॉल्स फक्त बघतो की त्यांच्या मागे ज्या स्त्रिया होत्या किंवा आपण आई म्हणू आईकडे जास्त समाजाने बघितलं पाहिजे अशी माझी धारणा आहे. नुसतं आपण एकच एक मॉडेल घेऊन काम करायला लागलो तर आपला विकास एकांगी होतो. तर कोल्हापूरनी आपली मॉडेल्स पण आता विविधांगी म्हणजे कोल्हापुरात आबालाल रेहमान नावाचा चित्रकार होता, कोल्हापुरात अल्लादिया खान नावाचा एक गायक होता, कोल्हापुरात मोठे आपले शिल्पकार होते मोठे. हे सगळी कोल्हापूरची रोल मॉडेल्स आहेत. कोल्हापूर नुसतं शाहू महाराजांच्या मध्ये भरलेलं नाही, कोल्हापूर मोठं करण्यामध्ये एवढ्या मोठमोठ्या क्षेत्रातील लोकांचा वाटा आहे. त्यामुळे खरं म्हणजे कोल्हापूर कलापूर आहे, कोल्हापूर सांस्कृतिक नगर आहे, कोल्हापूर शैक्षणिक म्हणजे शाहू महाराजांनी 12 बलुतेदारांची वसतिगृह निर्माण केली त्यामुळे कोल्हापुरात सर्व जाती धर्मांचे लोक शिकले हे शाहू महाराजांचं मोठेपण आहे. पण आज तुम्ही असं पाहता की त्या काळात जातीपातीचे व्यवहार एकत्र नव्हते म्हणून शाहू महाराजांनी जातीची वसतिगृह निर्माण केली. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो
आज जर शाहू महाराज असते किंवा परत जन्माला आले तर ते पहिला वटहुकूम काय काढतील माहितीये का? या सर्व जातीच्या वसतिगृहांमध्ये सर्व जातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला पाहिजे. मला वाटतं की असं शाहू महाराजांच्याकडे बघणं की केवळ या टाळ्या तुमच्या जरा छोट्या कशा करता येईल बघा. मला फार त्रास व्हायला लागले तुमच्या. एकदाच टाळी वाजवायची बस झाली. हे रामायण टाळ्यांचं आहे ना, जरा कमी करता आलं तर बघा. एकच टाळी वाजवा बरं बघूया. किती छान आहे. तुम्हाला आवडलं नाही? तुम्हाला आवडलं नाही? परत एकदा वाजवा बरं. किती छान आहे. एवढंच ठेवा आता. जगदाळे सर मंजूर, म्हणजे हेडमास्टरांची परवानगी पाहिजे. ते म्हणणार लवटे सरांना बोला, तेच हेडमास्टर झाले. तर मला तुम्हाला असं सांगायचंय की आपली रोल मॉडेल्सची विविधांगी पाहिजे. आपलं जीवन सर्वस्पर्शी पाहिजे. आता मी यांच्याकडे काही माईक देत नाही. मी या तिघांच्याकडे एक एकदा माईक देणार आहे आणि एक प्रश्न, एक तिघांना एकच प्रश्न आहे, तो त्यांनी उत्तर द्यायचं आणि आपली मुलाखत संपेल. या मुलाखतीने तुम्हाला काय दिलं? तुला या मुलाखतीतून काय मिळालं? मला या मुलाखतीतून मिळाले की आपण सतत वाचन केले पाहिजे. व्हेरी गुड. अरे हिच्याकडे दे. वाचन करत राहिलं ते झालं, त्याचं उत्तर नाही सांगायचं. कॉपी नाही करायची. पुस्तकं वाचली पाहिजे. ते झालं, वाचन झालं. मासिक वाचली पाहिजे. ते झालं, जुनं झालं. जरा विचार कर, तोपर्यंत तू बोल. आपण शिक्षणाचे सगळं ऐकलं पाहिजे. वा, आता तू सांग. ही दोन उत्तरं सोडून तिसरं उत्तर द्यायचं. द्या द्या तिच्याकडे. लेखन केले पाहिजे. लेखन केले पाहिजे. व्हेरी गुड. एक खुर्ची आली. सर्वांना नमस्कार. डॉक्टर सुनील कुमार लवटे विचार मंच कोल्हापूर यांच्या वतीनं आम्ही प्रत्येक महिन्याला शेवटच्या आठवड्यामध्ये मासिक सभा घेत असतो. आज असा योग आलेला आहे, आमच्या विचार मंचचे सहसचिव, त्या विद्यामंदिरचे मुख्याध्यापक दीपक जगदाळे सर यांच्या सौजन्यामुळं आज आमची मासिक सभा आता या मुलाखतीनंतर होणार आहे. हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी सरांनी, त्यांच्या सहकाऱ्यांनी, शिक्षकांनी, मित्रांनी खूप धडपड केलेली आहे, कष्ट घेतलेले आहेत आणि आजचा मुलाखतीचा पण कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. एक टाळी, एक टाळी. तर निश्चितपणे मगाशी आपण ऐकलं सुरुवातीला सरांच्याकडनं की समाजाप्रती आपण सतत कृतज्ञ असलं पाहिजे. कोणी काही चांगलं केलं असेल तर त्याचं कौतुक केलं पाहिजे. बरोबर आहे सर? अगदी. आणि म्हणून आता ही मुलाखत मला आवडली, नियोजन मला आवडलं आणि म्हणून आमचा काहीतरी ठसा या ठिकाणी असावा म्हणून मी हा 20 गोष्टींची पुस्तकं, त्याच्यामध्ये चरित्र पण आहेत, पुस्तकं इंग्रजीत आहेत. तर आजचे जे अँकर हे इंग्रजीचे शिक्षक आहेत, ते हिंदीची पुस्तक कधी देणार नाही. तर मी लवटे सरांना विनंती करतोय की आजचे जे अँकर आहेत प्रीती चौगले, तिच्याकडं या शाळेसाठी हे तिघांना ठीक आहे. या त्याला भेट तू द्यायची. मध्ये तू आणि इकडे, ह्या 3 विद्यार्थ्यांनी तू इकडे. मग ही पुस्तकं जगदाळे सरांकडे द्यायची आहेत. धन्यवाद. तुम्ही तिघं घ्या. ठीक आहे.
अरे नाही एका दमात पाहिजे हा. थँक्यू. ह्यांना म्हणायचं मी नाही दिलेलं. हे बघ, जो मदत करतो त्याला थँक्यू म्हणायचं. आणि एक मिनिट, तुम्ही यांना आश्वासन द्या की काहीतरी हे पुस्तक दिल्याबद्दल काय आश्वासन द्याल? हा. हे पुस्तक आम्ही रोज वाचलं. वा वा. विचारणार होतो, वाचणार की नाही. हा. आमचे कार्यकारिणी सदस्य सन्माननीय जॉन क्रूज हे खाडाचे शिक्षक आहेत. त्यांना विद्यार्थी आवडतात, सतत विद्यार्थ्यांच्या सहवासात असतात आणि आजच्या या प्रसंगी त्यांनी शफीर पठाण लिखित बघा हे एक महाराष्ट्रातला मुलांना विचारतो, हे कोण आहेत? कोण होते ते? कोण आहेत? अधिकारी आहेत. कसले अधिकारी आहेत? नाही, सगळे अधिकारी असतात. हे कसे अधिकारी आहेत? बरोबर आहे. सदैव जनतेचा विचार करणारे, जनतेसाठी कायदे राबवणारे अधिकारी अधिकारी आहेत तुकाराम मुंडे साहेब. तर त्यांचं चरित्र जॉन क्रूज यांनी शाळेला भेट अरे दिलेलं. जॉर्जला बोलवा ना. जॉर्ज एक जॉर्ज. संजय थांब ना, तू थांब, तू येऊ दे की. जॉर्ज या. जॉर्ज साठी एक टाळी. जगनाने सरांना भेट द्या. हा. योग्य वयात जर मुलांनी पुस्तक वाचलं तर नक्की आयुष्याची वाट सापडेल. आणि आजचा विषय होता वाचन. मी पुस्तक घेतलं. थँक्यू एव्हरीबडी. बाय. अशा सहा विचार सभेला सुनीलकुमार लोकेसर यांनी संबोधित केलं. त्याबद्दल उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.